येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे पर्यावरणपूरक पर्यटक वाहतुकीकरिता ई-कार्ट सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। कार्यक्रमासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली, तर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या प्रसंगी महाराष्ट्र गृह स्वयं पुनर्विकास प्राधिकरण अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विद्या चव्हाण, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाल शेट्टी, माजी खासदार संजीव नाईक तसंच वन विभागाकडून वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वनबल प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक एम श्रीनिवासराव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील, वन विभाग बोरिवली विभाग उपसंचालक किरण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक आणि इतर मान्यवरांच्या हस्ते एकूण 10 ई वाहनांना हिरवा झेंडा दाखवून पर्यटकांच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय। या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय उद्यानातील वाहतूक पूर्णपणे शून्य उत्सर्जन आणि प्रदूषण विरहित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। सदरची ई वाहनं या परिसरातील रहिवाशांना चालवण्याची संधी दिल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनानं जाहीर केलंय। यामुळे परिसरातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध झाल्यात। याबरोबरच कार्यक्रमादरम्यान बिबट्याविषयी लोकांच्या मध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने SGNP बिबटनामा या नाटिकेचं सादरीकरण करण्यात आलंय। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या भाषणावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नाविन्यपूर्ण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाप्रसंगी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आलाय। तसंच राष्ट्रीय उद्यानाच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय। त्याचबरोबर वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव आणि सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देऊन आवश्यक सहकार्याबाबत आश्वासित केलंय। नॅशनल पार्क मध्ये पूर्वी ओमनी ज्या पेट्रोलच्या गाड्या होत्या त्या धोकादायक आहेत म्हणून आज इलेक्ट्रिकल व्हेहिकल या इथल्या स्थानिक महिलांना आणि सगळ्या गाड्या महिलांना देण्यात आलेल्या आहेत। याच्यातून आता पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल आणि एकूण इथले सगळे लोकप्रतिनिधी आज आले होते, केंद्रीय मंत्री पियुष गोयल होते आणि नॅशनल पार्कचे सर्व अधिकारी भविष्य काळामध्ये नॅशनल पार्क जनतेच्या सेवेकरता निश्चित आहेच, पण तो भविष्य काळामध्ये अधिक लोकांना आपलेपणाच्या भावनेतून त्या ठिकाणी वागवलं जाईल। इथल्या प्रकल्प मध्ये असलेल्या लोकांच्या अडीअडचणीचा सुधारणा करण्यात येईल आणि एकूण आनंद होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।